जय जाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष मनापासून स्वागत. मित्र हो, आज निवडणुकीचा चौथा टप्पा. निवडणूक म्हणजे मतदार राजाला आपला प्रतिनिधी, आपला सेवक किंवा आपल्या राज्याचा, देशाचा राज्यकारभार चालविणारा निवडायचा असतो. त्याला निवडणूक म्हणतात. आणि या निवडणूक प्रक्रिया सुलभ पार पडावी, निर्विघ्न पार पडावी म्हणून सरकारद्वारा किंवा स्वयंसेवक किंवा आणखी जाणती जनता यामध्ये सहकार्य करीत असते. यामध्ये निवडणूक आयोगाचंही खूप मोठं मोलाचं सहकार्य असतं. पण अशा वेळी काही घटना अशा घडतात की त्यातून संशय बळावतो. सांगायचं झालं तर बीडमधील नारायणवाडी गावात छावणीचं स्वरूप आलेलं आज पाहायला मिळालं. त्या गावातील मतदार भयभीत झालेले पाहायला मिळाले. कारण त्या गावामध्ये जवळजवळ 90-95% मतदान हा मराठा मतदान आहे. त्या गावातील मतदान 900 ते 950च्या आसपास आहे. त्या गावामध्ये यापूर्वी कधीही अनुचित घटना घडलेली नाही किंवा त्या गावामध्ये पार्टिशन नाही. पण केवळ मनोजदादा जरांगे पाटलाच्या गावाजवळचं गाव, तेथे मनोज जरांगे पाटलाला मानणारा वर्ग म्हणून दबाव, दडपशाही आणण्यासाठी व मतदारांनी कमी मतदान करावं किंवा या SRPच्या पोलीसच्या दाबाकडे पाहून परावर्तित व्हावं अशी दडपशाही नारायणवाडीमध्ये बीड जिल्ह्यात आज पाहायला मिळाली. तर कोरडेवाडी हेही गाव बीड जिल्ह्यातच आहे. त्या ठिकाणी मात्र मतदारांनी त्यांच्या गावाचा जे साठवण तलावाचा प्रश्न होता तो मार्गी लागलाच नाही. यापूर्वी 15-20 वर्ष BJPचा खासदार निवडून देऊन, या सरकारला सहकार्य करून देऊन कुठलीही मागणी पूर्ण झाली नाही. आपल्या गावाचा विकास कधीही झाला नाही. आपल्या गावात खासदार कधीही आला नाही. म्हणून 100% 1340 मतदान असणारं गाव, पण त्या गावाने एकही मतदान केलं नाही आणि पूर्णपणे निवडणुकीवर बहिष्कार टाकला. सरकारच्या विरोधात गेलेलं गाव, सरकारच्या विरोधकाला सुद्धा मतदान केलं नाही. यातून लोकशाहीचा पाया खचत चालला आहे का? दुसरी बातमी आपण जर पाहायला गेलं तर पाथर्डीमध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणूक अधिकारीच हातात धरले आणि तिथे निवडणूक अधिकारी असणारी एक महिला सरळ हातामध्ये पॉम्पलेट घेऊन आत येणाऱ्या प्रत्येकाला मतदान करताना सुजय विखे साहेबालाच मतदान करा, कमळालाच मतदान करा असं राजरोस प्रचार करताना आढळली. त्यानंतर गावकऱ्यांनी ती तक्रार नोंदवल्यानंतर तिथे कलेक्टरनं हस्तक्षेप केला. त्यावेळेस पहिल्यांदा ती बाई साफ इन्कार करत होती, मी असं म्हटलेच नाही, आणि नंतर कान धरून माफी मागायला लागली. तरी गावकरी ऐकले नाहीत. त्यांनी कलेक्टरकडे तक्रार केली. 1 तासानंतर कलेक्टर तिथं आले आणि नंतर त्यांनी तिथला निवडणूक अधिकारी बदलला आणि मग मतदानाला सुरुवात झाली. तर यामध्ये या सरकारची ही दडपशाही, यांची हार दिसते आहे का? यांचा पराजय दिसतो आहे का? एवढ्या खालच्या लेवलला जाऊन तुम्ही निवडणूक आयोगाचे आचारसंहिता आदेश धुडकावून तुम्हाला साधायचं काय? एक घटना आज घडली ती बारामतीमध्ये, जिथं आपल्या निवडणुकीच्या पेट्या आपण स्ट्रॉंग रूममध्ये कडक तैनातीमध्ये ठेवतो. त्याच्यावर CCTV कॅमेऱ्याची नजर असते. आणि आज नेमकं त्याच बारामतीमध्ये स्ट्रॉंग रूमचे CCTV कॅमेरे 45 मिनिटं बंद राहिले. ज्यावेळेस रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली त्यावेळेस 45 मिनिटे तर कुठलाही जबाब दिला नाही. त्यांच्या कार्यकर्त्याला आत येऊ दिलं नाही. त्यानंतर ते CCTV फुटेज किंवा CCTV कॅमेरे सुरू केले. याचा अर्थ या 45 मिनिटात काय केला असेल, काय नाही, आणि हे खरंच लोकशाहीच्या पद्धतीनं मतदान प्रक्रिया पार पडते का दडपशाही आहे का गुंडगिरी आहे
का हिटलरवादी हुकुमशाही आहे, हाच प्रश्न पडतो. मित्र हो, तुम्हाला मी माझं मत सांगितलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? जर पटलं तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.